वैजापूर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आंदोलन करत गाढवे सोडण्यात आली होती आणि या प्रकरणात आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। ज्या आंदोलकांनी गाढवे पंचायत समिती कार्यालय सोडली होती ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल अजय पाटील, तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, शासकीय कामात तुम्ही अडथळा निर्माण केला म्हणून आंदोलन केल्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, काय सांगाल? नमस्कार। ज्या पंचायत समिती कार्यालयामध्ये गाढवे सोडण्यात आली होती आणि त्या ठिकाणी अधिकारी नव्हते, त्यांचा निषेध करण्यात आला होता की गाढवासारखं या ठिकाणी हे प्रशासन झालं, त्याच्यामुळे गाढवा तरी या ठिकाणी आपण गाढवापेक्षा बेहतर झालं म्हणून या ठिकाणी गाढवा सोडण्यात आली आणि त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण झाला म्हणून गुन्हा दाखल केला। आपण जर ती गुन्ह्याची प्रत वाचली तर त्यामध्ये अधिकाऱ्याला धक्का लागला, अधिकारी चिरडले गेले, अधिकारी सैरावैरा होऊन पळाले आणि त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला। आणि त्या या फायरमध्ये अधिकाऱ्याची जर बसली 37 अधिकारी, त्या 37-38 म्हणजे जेवढे अधिकारी तेवढे ते या फायरमध्ये त्यांची नोंद आहे। मग तेवढे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते का? आणि जर BDO साहेबांची, गटविकास अधिकारी साहेबांची जर मीटिंग दुसऱ्या हॉलमध्ये चालू होती त्यावेळेस, तर मग या ठिकाणी गाढवं यांच्या अंगावरती कधी गेले हा मोठा प्रश्न त्यांना आहे। म्हणून आम्ही RTI मार्फत, माहिती अधिकाराच्या मार्फत आम्ही त्या दिवशीचा CCTV फुटेज या ठिकाणी मागितलेला आहे। तसेच पोलीस स्टेशनला देखील आम्ही सांगितलेलं आहे की त्या दिवशीचा CCTV फुटेज या ठिकाणी तुम्ही घ्या आणि त्याला चेक करा, कोणत्या अधिकाऱ्याला धक्का लागला, कोणत्या अधिकाऱ्याला गाढवं त्यांच्या अंगावरती गेली आणि त्याच्यात आपलं सत्य हे काय हे लक्षात येईल। परंतु त्या दिवशीचा विषय असा आहे की अनेक नागरिक, वैजापूरचा बाजारचा दिवस आहे सोमवार, आणि त्या दिवशी तालुक्यातून वेगवेगळ्या भागातून नागरिक आपल्या कामं घेऊन पंचायत समितीत येतात असतात। घरकुलाचे असतील, रोजगार हमी योजनेचे असतील, वेगवेगळे कामं घेऊन त्या ठिकाणी याचं कोणाला निवेदन द्यायचं असतं, कोणाला ग्रामसेवकला भेटायचं असतं, कोणाला BDO साहेबांना भेटायचं असतं, असे वेगवेगळे कामं घेऊन येत असतात। परंतु त्या दिवशी यांनी दर सोमवारी हे मीटिंग घेत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी नागरिक त्रस्त होऊन घरी निघून जातात। असेच मला त्या ठिकाणी काही नागरिक भेटले आणि ते भेटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, दादा आम्ही सकाळ पोहून बसलो परंतु आम्हाला एकही अधिकारी भेटायला तयार नाही। आणि तेव्हा आमच्या उपस्थित आम्ही तिथं होतो आणि ते गाढवे पाणी पाजण्यासाठी मध्ये संबंधित आंदोलकांनी जे आंदोलन चालू होतं पंचायत समितीसमोर, ते त्यांनी पाणी पाजण्यासाठी आणलेले होते। परंतु शेवटी ते गाढवं बघितले आणि गाढवासारखा प्रशासकीय कामकाज बघितलं, शेवटी आमच्यातला आंदोलक जागे झाला आणि आम्ही प्रशासनाचा त्या ठिकाणी निषेध केला, गाढवा दाखवून निषेध केला की संबंधित हे प्रशासन गाढवासारखं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही तो निषेध केला। त्यानंतर त्यांनी आमच्यावर सर्व गुन्हा दाखल केला। आता आपण बघितलं असेल, जे पक्षाला मॅनेज असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, म्हणजे जे अधिकाऱ्याला मॅनेज असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, आंदोलनाचे असू दे कशाचे असू दे। परंतु जे लोक इमानदार आहे त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे शासन आणि प्रशासन या ठिकाणी करत असते। आतापर्यंत मला पाठीमागे हद्दपार केलं तर तुम्हीच या ठिकाणी तुम्ही बघितलं, तुम्ही अनेक बातम्या देखील लावल्या होत्या, मला हद्दपार केलं, विभागीय आयुक्तांनी माझ्या हद्दपारीला स्थगिती दिली। आता तेच होणार आहे की संबंधित जो गुन्हा आहे, जो गुन्हा घडलाच नाही तो तुम्ही गुन्हा कसा दाखल करू शकता? सपशेल तुम्ही खोटा FIR दाखल केलेला आहे, पोलिसांना सोबत घेऊन यांनी खोटी फिर्याद त्या ठिकाणी दिलेली। अधिकाऱ्यांनी CCTV फुटेज द्यावेत, नेमकं कोणत्या जिथं अधिकारी काम करतात तिथं कुठं गाढव घुसलं हे त्यांनी CCTV फुटेज द्यावं। ज्या ठिकाणी गाढवाचं आंदोलन करण्यात आलं तो ओपन पेस आहे, तो पंचायत समितीचा ओपन पेस आहे, तिथं सामान्य नागरिक आपली समस्या घेऊन, अधिकारी भेटत नाही म्हणून तिथं बसत असतात, त्या ठिकाणी ते आंदोलन झालेलं आहे। आणि म्हणून हा गुन्हा आम्ही रद्द करण्यासाठी त्याला हायकोर्टामध्ये या ठिकाणी हायकोर्टामध्ये या ठिकाणी जाणार आहे असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो। आणि जो आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो निश्चितच आम्हाला न्यायालय त्याच्यातून आम्हाला 100% आम्हाला निर्दोष मुक्तता या ठिकाणी भेटेल। परंतु जो सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे तुम्ही बघितलं असेल, अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या ठिकाणी निवडून आलेले, परंतु एकाही व्यक्तीने तो विषय तालुक्यामधील
या ठिकाणी घेतलेला नाही की संबंधित लोकांवर गुन्हा दाखल झाला. तुम्ही काल परवा या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गलांडे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पंचायत समिती येथे बैठक झाली. त्या ठिकाणी अनेक जिल्हा परिषद मेंबर असतील, पंचायत समिती मेंबर असतील, हे ठिकाणी उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते. परंतु यांनी तो प्रश्न उपस्थितच केला नाही की संबंधित लोकांवर गुन्हा दाखल का 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 करण्यात आला, तिथं अधिकारी होते का, हे या ठिकाणी प्रश्नच मांडण्यात आला नाही. म्हणून या ठिकाणी या लोकांना हे समजायला पाहिजे गाढवं सोडण्याची वेळ का आली. गाढवं सोडण्याची वेळ आंदोलकावर का आली, कारण लोकांची जर कामच होत नसेल, ग्रामसेवक कार्यालयाला येत नसेल, त्या समस्या होत्या. मी आतापर्यंत 3 निवेदन दिलेले. आमच्या टुनकीच्या ग्रामपंचायतला हा आमचा ग्रामसेवक हा कधी येतो कधी येतच नाही, परंतु त्याची देखील अजून दखल घेतली आली आणि म्हणून या ठिकाणी ते गाढवं सोडलं. बैठकीला पण उपस्थित नव्हते ग्रामसेवक, कोण अनेक ग्रामसेवक अध्यक्षांच्या बैठकीला पण उपस्थित नव्हते. मग हेच बघा ना तुम्ही, जे सत्ताधारी आहेत त्यांच्या बैठकीला हे जर अधिकारी उपस्थित नसतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर मग जनसामान्यांना या ठिकाणी खरंच अधिकारी न्याय देत असतील का? हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून ते गाढवा आंदोलन करण्यात आलं. हे प्रशासन हे गाढवा त्या ठिकाणी झालेलं आहे. बरं, आता तुमच्यावर जसा तुम्ही आंदोलन केलं आणि लगेच तात्काळ तुमच्यावर गुन्हा दाखल केला, एवढी कार्यतत्परता त्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दाखवली. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही 2 दिवसांनी शुक्रवार रोजी त्या पंचायत समितीत फेरफटका मारला आणि एक व्हिडिओ बनवला की त्या पंचायत समितीच्या कार्यालयात एकही अधिकारी नाही, मात्र त्यावर कारवाई झाली नाही. काय वाटतं तुम्हाला, फक्त हे राजकीय द्वेषापोटी झाली असावी आणि इकडे कर्मचारी उपस्थित राहत नाही, त्यांच्यावर कारवाईच होत नाही? काय नेमका प्रकार चालू आहे? ह्योच प्रकार आहे की पहिले जसे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे लोक स्वतःच्या इस्टेटी विकून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत होते, त्यांच्यावर इंग्रज सरकार यांना तुरुंगात डाबायचं, त्यांना नजरकैद करायचं, त्यांना हद्दपार करायचं, तसा तो प्रकार या ठिकाणी चालू होता. कोणाचा गोळ्या घालून बलिदान गेलं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारख्यांचं. तसाच हा प्रकार आजच्या काळामध्ये त्या महापुरुषांचा आदर्श घेऊन आमच्यासारखे स्वतःच्या प्रॉपर्टी विकून जनसामान्यांचे प्रश्न उचलत आहे आणि ते ह्यापुढे लोकांच्या पोटात पोट सोडतं. यांना 1 कोटी 2 कोटी यांना घेऊन या ठिकाणी फरार होणं, हे प्रकार यायला लागतात. यांच्या टोळीमध्ये आपण सामील झालो पाहिजे, मग गुन्हाही होत नाही. मी पहिलेही सांगितलं. तसाच हा प्रकार आहे की आम्ही शुक्रवारी सर्व पंचायत समितीचा व्हिडिओ केला आणि व्हिडिओ केल्याच्या नंतर आम्ही तो दाखवला. त्याच्यानंतर आम्ही शिवसाहेबांना त्याची तक्रार केली. आम्ही संभाजीनगर येथे जाऊन ते व्हिडिओ संदर्भामध्ये शुक्रवारी अनेक अधिकारी गैरहजर होते, काही अधिकारी हजर पण होते, त्यांचं आम्ही स्वागत करतो. जे जनतेचा सरकारचा पगार घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी जे आपलं कर्तव्य बजावतात त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. परंतु जे सरकारचा पैसा घेऊन जनतेच्या कामासाठी ज्यांची नियुक्ती आहे आणि ते जर काम करत नसेल तर आम्ही त्याचा निषेध करतो. आणि म्हणून सर्व पंचायत समिती फिरून आम्ही तो त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ याच्यासाठी बनवला की सोमवारी जे आम्ही गाढव आंदोलन केलं ते चुकीचं नसून हे उपस्थित राहत नाही म्हणून तो दाखवण्यासाठी आम्ही तो व्हिडिओ केला. आणि तशी तक्रार आम्ही रितसर या ठिकाणी शिवसाहेबांना दिलेली आहे आणि अजून त्याचं काही रिझल्ट आलेलं नाही. म्हणजे असं आहे की एकीकडं गुन्हा दाखल करायला तत्परता दाखवली, त्यांच्यावर कारवाईला का तत्परता नाही अधिकाऱ्यांची? ते मग असंच आहे ना. याचा अर्थ हे जे राज्यकर्ते यांना अधिकाऱ्याकडून हप्ते आहेत, यांना अधिकाऱ्याकडून हप्ते जे जनसामान्याचा पैसा जमा करतात, विहिरीला मंजुरीला पैसे, शेततळ्याला मंजुरीला पैसे, जर एखाद्या ग्रामपंचायतने यांना जर विरोध केला तर मग त्या ग्रामपंचायतचे कामच करायचे नाही, त्यांचा प्रस्तावच मंजूर करायचा नाही, असे मला या ठिकाणी अनुभव आले. आणि त्यामुळे हे शासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते हे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे हे फक्त आरडाओरडा यांच्या फायद्यासाठी, फक्त यांना जनतेचे प्रश्न सुटावे याच्यासाठी यांचं कुठलंही या ठिकाणी कुठलंही आंदोलन नसतं, कुठलंही या ठिकाणी आरडाओरडा नसतं. स्वतःचं पोट भरलं पाहिजे याच्यासाठी यांचा आरडाओरडा आहे. आणि म्हणून तिथं ते तत्परता दाखवणार नाही, कारण त्यांना हप्ते जातात. इथं आमच्यासारख्या आंदोलकावर यांना त्रास होतो म्हणून आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल केले, ती तत्परता त्यांनी दाखवली. अशा गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि कोणीतरी म्हटलं म्हणे, माझ्या असं कानावर आलं, मी बघितलं नाही, की कोणी येतं आणि पंचायत समितीमध्ये व्हिडिओ काढतं. कोणीतरी लोकप्रतिनिधी आहे, त्या लोकप्रतिनिधीनं असं बोललं म्हणे की
त्या लोकप्रतिनिधीचा अभ्यास पाहिजे की कायद्यानं अधिकार दिलेला आहे। एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जर संबंधित अधिकारी उपस्थित नसेल किंवा उपस्थित असेल तर त्याच्याकडे काही प्रश्न घेऊन जर एखादा नागरिक गेला असेल तर तो आपला प्रश्न बोलण्याचा आणि तो व्हिडिओ करण्याचा अधिकार या ठिकाणी सामान्य नागरिकाला आहे। आणि म्हणून अशा लोकांच्या बुद्धीची मला कीव येते की भ्रष्टाचार करून तुम्ही असे लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करून तुमचे अख्खे हात बरबडले आणि तुम्ही जे क्रांतिकारक विचाराच्या महापुरुषांच्या विचारांना प्रेरित झालेले लोक आहे त्यांच्यावर तुम्ही टीका करता। तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण कोणत्या योजने खाऊन मोठे झालो, कुठून पैसा कमावला, आपला भ्रष्टाचार किती, आपण पळवलं कुठं कुठं, आपल्याला किती कोटीचा आरोप आहे, किती कोटी आपण घेतले, ह्या सगळ्याचा ह्या अशा लोकांना लाजा वाटल्या पाहिजे की तुम्ही एका सामान्य माणसाला का जो लोकांसाठी ज्यांचं कुटुंब या ठिकाणी झटतं अशा लोकांवर तुम्ही म्हणता कोणी येतं आणि व्हिडिओ काढतं। तर ह्या त्यांना कायद्याचा त्यांनी अभ्यास करावा। प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिलेला आहे की तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता, असं मला त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। आणि कोणीतरी आमचा एक अजून विषय घेतला म्हणे की संबंधित जे गाढवं ह्या कार्यालयामध्ये सोडले त्याचं आम्ही समर्थन करत नाही, परंतु ही वेळ का आली असं एक लोकप्रतिनिधी, बाहेरील लोकप्रतिनिधी म्हणे, ते आपल्या तालुक्यातील नाही, मला त्यांचं नाव माहीत नाही, बांधकाम सभापती, हा तुम्ही तिथं होते, बांधकाम सभापती, नाव काय त्यांचं, गराड, बांधकाम सभापती गराड पाटील, त्यांनी तिथं विषय काढला की मी त्या लोकांचं समर्थन करत नाही, परंतु गाढव सोडण्याची वेळ का आली इथल्या राज्यकर्त्यांनी थोडा त्यांचा बोध घ्यावा। अरे तुमच्या तालुक्यातील चळवळीच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले, तुम्ही त्या अधिकाऱ्याला कुठला बंदोबस्त न करता तुम्ही त्यांच्यावर टीका करताय आणि बाहेरचा माणूस येऊन तो इथं या ठिकाणी गराड पाटील या ठिकाणी ते सांगताय की संबंधित लोकांनी ही वेळ का आली। इथल्या राज्यकर्त्यांनी थोडंफार अक्कल त्यांना जर शिल्लक असेल तर त्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की खरंच हा गुन्हा का झाला, गाढव सोडण्याची वेळ का आली, आपले अधिकारी काम करतात का, हे यांनी या ठिकाणी केलं पाहिजे। नाहीतर यांचे हे जे लोकप्रतिनिधी आहे जे चळवळीच्या लोकांच्या विरोधात जातील ते यांचे सगळे भ्रष्टाचार बाहेर काढून यांना या जनतेसमोर नागडं केलं जाईल, ही या ठिकाणी आमची भूमिका आहे। आम्हाला गुन्ह्यानं काय फरक पडणार नाही, आम्ही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव महापुरुषांच्या विचारानं प्रेरित झालेले लोक आहे, आम्ही बलिदान द्यायला तयार आहे, हा तर गुन्हा आहे, आम्ही बलिदान देखील द्यायला तयार आहे, परंतु आमचं बलिदान जात असताना आम्ही 10, 5, 25 हे भ्रष्टाचारी अधिकारी आणि हे भ्रष्टाचारी पुढे सोयीला लावून मग आम्ही या ठिकाणी आमचं बलिदान निश्चित देऊ, परंतु यांना देखील सोयीला जाऊ, यांनी याच्यातून बोध घ्यावा। चळवळीच्या कार्यकर्त्यावर टीका करताना आणि चळवळीच्या कार्यकर्त्याचा नाद करताना, ज्यांनी स्वतःच्या जमीन विकून लढले यांच्यावर नाद करताना थोडं अक्कल ठिकाणावर ठेवून या ठिकाणी काम करावं, हेच या ठिकाणी या माध्यमातून सांगतो। आणि आमच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे ह्या गुन्ह्याची सखोल चौकशी या ठिकाणी राज्यकर्त्यांनी यांनी केली पाहिजे आणि आम्हाला तिथले CCTV फुटेज या ठिकाणी दिले पाहिजे। तिथं जे थंब मशीन आहे ते होतं का, अधिकारी किती वाजता आले, अधिकारी किती वाजता गेले, ही सर्व माहिती या ठिकाणी दिली पाहिजे। प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक तलाठी ऑफिस, प्रत्येक या ठिकाणी सरकारी कार्यालय, तसेच लोकप्रतिनिधींचे कार्यालय याच्यावर या ठिकाणी मायक्रो जे थंबचं मशीन आहे ते या ठिकाणी बसवण्यात यावं, म्हणजे ह्या भ्रष्टाचाराला आणि ह्या अधिकाऱ्याला आळा बसेल। ते होते अजय पाटील साळुंखे। आमच्यावर दाखल केलेला गुन्हा हा खोटा आहे आणि या दाखल झालेल्या गुन्हा रद्द करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असं विधान त्यांच्याकडून करण्यात आलं। यासोबतच त्यांनी लोकप्रतिनिधींचा देखील निषेध केला। या प्रकरणात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला। यासोबतच अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने ही वेळ गाढव सोडण्याची आली असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं। गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर।